नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलंय की आता सगळं काही पॉझिटिव्ह घडत आहे, त्यामुळे सायली ही अर्जुनला म्हणते आपण आईस्क्रीम खायला जाऊया। तेवढंच सेलिब्रेशन छोटंसं, आणि मग आता ते दोघं आईस्क्रीम खायला आलेले असतात। तिथेच आता त्यांना प्रतिमा आत्या आणि रविराज काकासुद्धा भेटलेले असतात। चौघं एकत्रच आईस्क्रीम खायला जातात। आता तिथे गेल्याबरोबर रविराज काकांना तो आईस्क्रीम विक्रेता बरोबर ओळखतो आणि तुम्ही वकील साहेब ना, किती दिवसांनी आलात, तुमची मुलगी भरपूर मोठी झाली असं सुद्धा ते म्हणत असतात। आता त्या आईस्क्रीम विक्रेत्याला वाटत असतं की सायली हीच रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे। आता अर्थात ते खरं असलं तरी सध्या रविराज काका आणि प्रतिमा आत्याला तर ही गोष्ट माहीत नसते, त्यामुळे आता लगेचच रविराज काका त्यांना सांगूनही टाकतात की नाही ही माझी मुलगी नाही आहे, माझ्या मुलीचं लग्न झालं। त्यानंतर आता लगेचच कोणती आईस्क्रीम खायची हे विचारल्याबरोबर सायली आणि प्रतिमा दोघीसुद्धा चॉकलेट ड्रायफ्रूट असं सोबत म्हणतात। आता आईस्क्रीम घेतल्या जातात आणि प्रतिमा आत्या ही सायली आणि अर्जुनला सांगते की तुम्ही दोघं वेगळे बसून आईस्क्रीम खा, नवीन जोडपं आहे असं एकत्र बसून खा, जरा मजा करा, आमचं काय, आम्हा म्हाताऱ्यांबरोबर वेळ घालवू नका। त्यानंतर आता ते दोघं बसून एकत्र छान आईस्क्रीम वगैरे खातात। आईस्क्रीम सगळ्यांच्या खाऊन झाल्यानंतर आता छान एकमेकाचा निरोप घेतला जातो आणि मग पुन्हा भेटू ठरवून असं म्हणून चौघंही आपापल्या घरी जायला निघतात। सायली अर्जुन घरी आल्याबरोबर सायली खूप जास्त खुश असते। आता अर्थात सायलीला प्रत्येक बारीक गोष्टीवरती खुश व्हायची, आनंद व्यक्त करायची सवयच असते, त्यामुळे आता ती या गोष्टीवरतीही आनंद व्यक्त करत अर्जुनला म्हणत असते, बघा ना अर्जुन सर, आजचा आपला दिवस किती छान होता, म्हणजे आजच्या या दिवसामध्ये किती काही छान घडलं। खरं तर आजच्या दिवसामध्येच नाही तर ह्या काही दिवसांमध्येच सगळ्याच घडामोडी खूप छान घडत आहेत। म्हणजे एका बाजूला मधुभाऊ निर्दोष आहेत हे हळूहळू सिद्ध होत आहे, तर दुसरीकडे आता हरीश काकांचा खून त्या महिपतने केला असेल यासाठी तुम्हाला पुरावे मिळत आहेत, सगळं किती बरं घडतंय नाही का। तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्या ही घरी आलेली असते आणि तिलासुद्धा आज खूप आनंद झालेला असतो। सायली, अर्जुन, रविराज आणि ती या चौघांनी सोबत छान आईस्क्रीम खाल्लेलं असतं, गप्पा मारलेल्या असतात आणि आता ती म्हणत असते की खरंच आजचा दिवस किती छान गेला नाही, दिवस म्हणण्यापेक्षा आजची संध्याकाळ खूप छान गेली, आपण आईस्क्रीम खायला गेलो ते एका अर्थी बरंच झालं। त्यानंतर पुढे ती म्हणत असते, माझ्या आणि सायलीच्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत नाही, म्हणजे आमचा फेवरेट आईस्क्रीम फ्लेवर, त्याचबरोबर आमची जेवण बनवण्याची पद्धत, आमच्या हातची चव आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मुद्द्याचं म्हणजे आमची पुरणपोळी खाण्याची पद्धत। त्यावर रविराज काका म्हणतात म्हणजे, मग प्रतिमा आत्या रविराज काकांना सांगत असते। त्यानंतर आता लगेचच इकडे प्रतिमा आत्या रविराज काकांना म्हणते, कधी कधी तर मला असं वाटतं की सायलीच तन्वी आहे। त्याबरोबर मात्र आता रविराज काका तिच्याकडे बघायला लागतात आणि प्रतिमा आत्या गप्प बसते। तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण त्या कन्स्ट्रक्शन साईडवरती पोहोचलेले असतात, ज्या ठिकाणी हरीशचा फोन ॲक्टिवेट असल्याचं लोकेशन त्यांना मिळालेलं असतं। आता ते कन्स्ट्रक्शन साईड हे सुरू असतं, त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की इथे हरीशचा फोन कोणाकडे असू शकतो। मग हरीशचा फोन ज्या व्यक्तीकडे असतो ते त्या व्यक्तीला पकडतात आणि तो व्यक्ती आता तिकडनं पळून जाण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण आता अर्जुन आणि चैतन्य हे त्याला तिकडे पकडतात आणि धरून मारतात। आता मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की हे बघा, माझी काही चूक नाही आहे, मला सोडून द्या। त्याबरोबर अर्जुन त्याला सांगत असतो की तू ज्या व्यक्तीचा फोन वापरतोयस ती व्यक्ती मेलेली आहे आणि तू त्याच्या फोनवरून लोकांना मेसेज करून असं भासवतोयस की तो जिवंत आहे आणि हा खूप मोठा गुन्हा आहे। आता तू असं का केलंस ते खरं पटापट सांग, नाहीतर तुला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ। त्यावर तो माणूस खरं सांगतो की हे सगळं त्याला महिपतने करायला लावलं होतं। मग अर्जुन लगेचच ताबडतोब दुसऱ्या दिवशीची कोर्टात हिअरिंग मागून घेतो आणि मग कोर्टासमोर त्या माणसाला हजर करत आता तिथे पुरावे देत म्हणत असतो की हा तो व्यक्ती आहे जो महिपत शिखरे यांच्या कन्स्ट्रक्शन साईडवरती वॉचमनचं काम करतो आणि महिपत शिखरे याला हरीशचा मोबाईल वापरायला दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की मी ज्या नंबरवरती तुला जे मेसेज करायला सांगेन त्या नंबरवरती ते मेसेज करायचे आणि त्या लोकांना असं भासवायचं की हरीशच त्यांच्याशी बोलतोय आणि हरीश जिवंत आहे।
आता या व्यक्तीला पैशांची नड होती, त्यामुळे त्याने ती गोष्ट ऐकली. याचा अर्थ नक्कीच महिपतचा या खुनाशी काहीतरी संबंध आहे. त्यामुळे मी कोर्टाला अशी रिक्वेस्ट करतो की कोर्टाने महिपत शिखरे याला पोलिसांच्या ताब्यात देऊन दोन्ही खुनांच्या देखरेखीची चौकशी करून घ्यावी. म्हणजेच सगळं काही सुटसुटीतपणे आपल्याला आणखीन व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. आता अर्जुनने अशी डिमांड केल्यानंतर जज साहेबसुद्धा ही परमिशन ग्रँटेड करतात आणि आता महिपतला जेल झालेली असते, पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलेलं असतं. त्याबरोबर आता ही गोष्ट बघून सायलीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण इतक्या दिवसांपासून तिला जी गोष्ट हवी असते ती फायनली घडलेली असते. तर अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण आता त्याला वाटत असतं एकदा का महिपतला पोलिसांच्या ताब्यात दिलं की मग साक्षी हलेल आणि साक्षी काहीतरी अशी चूक करेल की ज्यानंतर आपल्याला तिला पकडणं खूप सोपं होऊन जाईल. त्याबरोबर आता दुसरीकडे अर्जुन हा आणि सायली जरी खुश असले तरी दामिनी मात्र अजिबात खुश नसते. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तिला आता कळत नसतं की आपल्याला आता काय करता येईल, कारण आता तिला साक्षीलाच नाही तर महिपतला सुद्धा जेलच्या बाहेर काढायचं असतं. तर दुसरीकडे प्रियाला सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. सायली आणि अर्जुन हे दोघं जण आता आनंदाने घरी यायला निघालेले असतात, कारण आता कोर्टात महिपतला अटक झालेली असते आणि यापेक्षा आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच नसते. घरी आल्याच्या नंतर आता ही दोघं गुड न्यूज घरातल्यांना सगळ्यांनाच देतात, पण घरातल्या सगळ्यांना या न्यूजचा फार काही फरक पडत नाही. प्रतापला थोडाफार आनंद होतो, पण कल्पना आणि पूर्णाजीवर तर काहीच इफेक्ट पडलेला नसतो. ही गोष्ट सायलीला जाणवलेली असते. सायली रात्रीची अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर, तुमची कुठलीही केस तुम्ही जिंकल्यावर घरामध्ये किती आनंद व्हायचा सगळ्यांना, अगदी खूप खुश व्हायचे सगळे तुम्ही जिंकल्यावर. पण आज एवढी मोठी गोष्ट घडली, तुम्ही एक केस जवळपास जिंकतच आणली, पण तरी आईना आणि पूर्णाजींना या सगळ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे सगळं माझ्यामुळे आणि मधुभाऊंमुळेच घडतं आहे. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला समजावून सांगतो की प्रत्येक माणसाला आपण खुश नाही ठेवू शकत किंवा आपण प्रत्येकाचं मन नाही जपू शकत. प्रत्येक वेळेस आपणच सगळ्यांचा विचार केला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. त्यानंतर आता रात्र झालेली असते, दोघं जण झोपून गेलेले असतात. आता दुसऱ्या दिवशी सायली ही तिच्या नेहमीच्या कामाला लागलेली असते, तर इकडे कल्पनासुद्धा तिच्या कामाला लागलेली असते आणि अचानक सायलीला चक्कर येते आणि ती तिथेच किचनमध्ये खाली पडते. कल्पना ही गोष्ट बघते आणि पटकन ती अश्विनला बोलवते. आता अश्विन हा तिला पहिले आपण तिच्या रूममध्ये घेऊन जाऊया असं सांगतो. सगळेजण सायलीबरोबर तिच्या रूममध्ये येतात. अश्विन हा सायलीचा चेकअप करतो आणि त्याच्या भुवया उंचवतात. त्याबरोबर आता मात्र अर्जुनला कळत नाही की नेमकं अश्विनने अशा भेवया का बरं उंचवल्या असतील. तो लगेचच अश्विनला विचारतो, काय झालं अश्विन, काही सिरियस आहे का? त्यावर अश्विन म्हणतो, 1 मिनटं मी परत चेक करतो, आणि अश्विन पुन्हा एकदा सायलीला चेंज करतो. आता त्याच्या आनंदाला काही पारा उरलेला नसतो, तो खूप जास्त खुश झालेला असतो. कल्पना त्याला म्हणत असते, अश्विन काय सुरू आहे तुझं? अरे एकटाच काय हसतोयस वेड्यासारखा? काय झालंय ते आम्हाला सगळ्यांना सांगशील की नाही? त्याबरोबर अश्विन तरीसुद्धा हसतच असतो. मग पूर्णाजी अश्विनला म्हणत असते, अरे अश्विन काय चाललंय तुझं? हे बघ, जे काही असेल ते पटकन सांग बाबा, उगाचच्या उगाच जीव आमचा टांगणीला लावू नकोस. सगळं काही ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना ती? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, हो व्यवस्थित आहे एकदम वहिनी. उलट वहिनीकडे गुड न्यूज आहे. आणि मग आता अश्विन सगळ्यांना सांगतो की सायली प्रेग्नंट आहे. आता हे ऐकून सायलीला सुद्धा खूप आनंद होतो. आधी तर सायलीला विश्वास वाटत नसतो. सायली अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी तुम्ही खरं बोलताय ना, माझी किंवा यांची मस्करी करत नाही आहात ना? त्यावर अश्विन हा सायलीला सांगत असतो की अगं हो वहिनी, खरं सांगतोय मी. आता हे ऐकून सायली खूप खुश होते. सायलीबरोबर बाकीचे सगळेसुद्धा खूप खुश होतात. तर इकडे आता अश्विन म्हणत असतो, पण आता सायली वहिनी खरंच तुला काळजी घ्यायला लागेल. एकदा जा आणि डॉक्टरकडे चेकअप करून घे, म्हणजे कुठल्याही तुझ्या ज्या नेहमीचे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन ये. सायली सांगते की हो मी येईन जाऊन. त्यानंतर आता इकडे लगेचच सायली ही देवाचे आभार व्यक्त करत असते. ती म्हणत असते की खरंच आता खऱ्या अर्थाने हळूहळू का होईना पण सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत व्हायला लागले. म्हणजे एवढे दिवसांपासून अगदी जवळपास गेल्या वर्षभरापासून घरात फक्त क्लेश आणि कलह सुरू होते, जेव्हापासून प्रिया या घरात लग्न करून आली तेव्हापासून. पण या गेल्या काही दिवसांमध्ये घरात प्रत्येक गोष्ट खूप चांगली घडते. म्हणजे आता मधुभाऊ हळूहळू का होईना पण नॉर्मल होत चाललेत. केसमधून त्यांचं लक्ष आता डायव्हर्ट होत चाललं आहे. तर दुसरीकडे महिपतला सुद्धा अटक झाली. सगळं माझ्या मनासारखं होतं आहे.
त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पना आणि पूर्णाजी यांचासुद्धा सायलीवरती तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यामुळे जो काही राग असतो तो निवळलेला असतो. आता अर्थात तो निवळलेला जरी नसला तरीसुद्धा त्या दोघींनीही ठरवलेलं असतं की आता आपण घडलेलं जुनं सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. चुका या माणसांकडूनच होतात आणि आपणही माणसांना माफ केलं पाहिजे. त्यामुळे आता कल्पना आणि पूर्णाजी या दोघींनीही ठरवलेलं असतं की आपण आता सायलीला सांगायचं की जे घडलं ते सगळं घडून गेलं, त्यामुळे आता ते सगळं विसर आणि नव्याने नवीन आयुष्याची सुरुवात कर. आपलं घर आता पुन्हा पूर्वीसारखं होणार या गोष्टीचा कल्पनाला खूप आनंद झालेला असतो. मग पूर्णाजी ही सायलीला समजावून सांगते की हे बघ, जे घडून गेलं आहे त्यावरती आता मला पुन्हा चर्चा करायची नाही आहे, पण यापुढे तुमच्याकडून अशा चुका होणार नाही याची दोघांनीही काळजी घ्या आणि अजूनही जरी आमच्यापासून काही लपवलं असेल किंवा खोटं बोलत असाल तर ते आम्हाला सांगा. त्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघंही पूर्णाजीला सांगत असतात की नाही, आम्ही आता तुमच्याशी काहीच खोटं बोलत नाही. हो, आम्ही खोटं बोललो पण ती आम्हा दोघांचीही मजबुरी होती. सायली सांगते, मला मधुभाऊंसाठी चांगला वकील हवा होता, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तर अर्जुन म्हणतो, आणि मला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आता घरातले त्यांना समजावून सांगतात की ते काहीही असलं तरी तुम्ही खोटं बोललात ही तुम्ही चूकच केली. खोटं बोलणं हे चुकीचं असतंच, तुमची चूक काही झाकली जाणार नाही. पण आता आम्ही सगळं मागे विसरून तुमच्याबरोबर पुन्हा एकत्र राहायचं ठरवलं आहे, त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नका. त्यावर सायली आणि अर्जुन पूर्णाजी आणि घरातल्या सगळ्यांनाच वचन देतात की आमच्याकडून पुन्हा अशी कोणतीही चूक होणार नाही, आम्ही तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. त्यानंतर आता अश्विनसुद्धा सायलीला म्हणत असतो, वहिनी ते सगळं ठीक आहे, पण आता तुला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील काही. जरा व्यवस्थित उठणं बसणं, कमी काम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जड वजन न उचलणं. त्याचबरोबर मी तुला काही गोळ्या लिहून देतो, त्या गोळ्यासुद्धा तू चालू कर, म्हणजे ते तुझ्यासाठी जरा चांगलं असेल. मग आता अश्विनने सायलीला रक्तवाढीसाठी, कॅल्शियमसाठी, प्रोटीन्ससाठी भरपूर सगळ्या सप्लिमेंट लिहून दिलेल्या असतात आणि त्याने तिला हेही सांगितलेलं असतं की ह्या सप्लिमेंट अशाच घ्यायच्या नाही, पोटभर जेवून पोटभर ब्रेकफास्ट करून घ्यायच्या आणि त्यांच्याबरोबर एक्सरसाइजसुद्धा अश्विनने सांगितलेलं असतं. आता इकडे विमल ही सुद्धा खूप खुश असते. विमल सायलीला म्हणत असते, सायलीताई आता ना तुम्ही काही कामाची काळजीच करू नका, आतापर्यंत घरातल्या सगळ्यांना तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालायचा. आता तुम्हाला जे काही खायची इच्छा होईल ना ते तुम्ही सगळं मला सांगा, मी तुमच्यासाठी रोज नवनवीन पदार्थ बनवून देत जाईन. आता मला काही एवढं चांगलं तुमच्यासारखं बनवता येत नाही, पण जे येतं ते मी तुम्हाला करून खायला घालीन. त्याबरोबर इकडे पूर्णाजी ही सुद्धा सायलीला सांगत असते की रोज मंदिरात जात जा, म्हणजे तुझ्या पायाला जरा चाल पडेल, गरोदर असताना चाललेलं फिरलेलं चांगलं असतं. त्यावर कल्पनासुद्धा सायलीला सांगते की हो, पूर्णाजी जे सांगतायत ते बरोबर आहे. मग काय, आता पूर्णाजीने आणि कल्पनाने सांगितलेलं असतं, त्यामुळे सायली ही त्या दोघींचंही ऐकते आणि रोज मंदिरात जायला यायला सुरुवात करते. रोज तिची चालही होत असते. तर आता इकडे हे सगळं बघून प्रियाला मात्र खूप जास्त त्रास होत असतो. तिला वाटत असतं की हे कसं शक्य आहे, मी दलदलीत अडकत चालली आहे, फसत चालली आहे आणि या सायलीच्या आणि अर्जुनच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडतं आहे. नाही, काहीही झालं तरी मला यांच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाही आहे. मी इथे या भावंडांमध्ये फूट पाडायला बघते आणि हा अश्विन त्या सायलीला गोळ्या लिहून देतोय, हा तिची काळजी करतोय. मी इथे हे घर तोडायचा प्रयत्न करते, प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करते, तर इथे सगळं काही उलटे फासे पडत चालले. आता मला काहीतरी अशी शक्कल लढवावी लागेल की ज्यानंतर या घरातल्यावरती आपोआप दुःखाचं सावट पसरलं जाईल. पण मला काय करता येईल असा फालतू विचार करत आता प्रिया तिच्या रूममध्ये बसलेली असते. तर दुसरीकडे आता सायली ही रोज रात्री झोपताना दूध पित असते आणि ते दूध तिला विमल देत असते, ती विमलची जबाबदारी असते. आता प्रियाच्या लक्षात ही गोष्ट येते आणि प्रिया आता ठरवते की आपण त्या दुधामध्ये पॉयझन मिक्स करायचं आणि ते दूध विमलच्याच हस्ते सायलीला नेऊन द्यायचं, म्हणजे विमलने दूध दिल्यामुळे सगळा आळ हा विमलवरती येईल आणि मी मात्र या सगळ्यातून वेगळी आणि नामानिराळीच राहीन. मग आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे प्रिया किचनमध्ये येते. बघते तर काय, आता इथे विमल हे दूध गरम करत असते. दूध गरम करून होण्याचीच प्रिया वाट बघते. दूध गरम करून झालेलं असतं. विमलने आता ते एका काचेच्या ग्लासात काढूनसुद्धा घेतलेलं असतं. छान थंड करून आता ती सायलीच्या रूममध्ये जाणारच असते. इतक्यात लगेचच प्रिया विमलला हाक मारते आणि म्हणत असते, विमल मला जरा एक कॉफी बनवून दे. विमल सांगते की सायलीताईंना दूध देऊन येते आणि कॉफी बनवते. विमलला ती सांगते मला ताबडतोब दूध हवं आहे. विमल तिला
कॉफी बनवून लगेचच देते. मग प्रिया म्हणते माझा मोबाईल माझ्या बेडरूममध्ये आहे, तो घेऊन ये. विमल मोबाईल आणायला जशीच जाते प्रिया पटकन किचनमध्ये येते आणि पॉयझनची जी तिच्याजवळची पुडी असते ती त्या दुधात टाकते आणि चमचने हलवत असते. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना आलेली असते. आता कल्पनाने प्रियाला चम्मचने काहीतरी हलवताना पाहिलेलं असतं दुधामध्ये. मग ती पटकन तिथेच तो चम्मच ठेवते. कल्पना तिला विचारते की तू इथे काय करत होतीस तन्वी. त्यावर ती सांगते की विमल दूध हलवायचं विसरून गेली होती, मी तिला मोबाईल आणायला पाठवलं होतं ना, म्हणून मी दूध हलवत होते. त्याबरोबर लगेचच आता ती तिकडनं पळ काढते. पण पळत असताना ती मूर्ख मुलगी हे विसरते की पॉयझनची जी पुडी असते ती तिने तिथेच ठेवली आणि ती पुडी कल्पनाच्या हाताला लागते. इतक्यात तिकडे विमल येते आणि मी सायलीताईंना दूध देऊन येते असं म्हणून ती दूध द्यायला जात असते. ती प्रियाचा मोबाईल तिच्या हातामध्ये देते आणि ती दुधाचं ग्लास उचलते. आता कल्पनाची नजर तिथे ठेवलेल्या त्या पुडीवरती पडते आणि ती पुडी ती घेते आणि त्याच्यावरचं नाव वाचते. तर ते पॉयझन असतं हे तिच्या लक्षात येतं. ती विमलला विचारते की विमल ही पुडी इथे कशी आली, तू आणली आहेस का. त्यावर विमल म्हणते कसली पुडी आहे ही ताई, मी तर कसलीच पुडी घरात आणली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन माझं साफ करून झालं आहे, त्यामुळे ही पुडी मला किचन साफ करताना सुद्धा नव्हती सापडली. त्यावर आता कल्पनाच्या लक्षात व्यवस्थित आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी कोणी केल्यात आणि का केल्यात. विमल विचारते काय झालं ताई, कोणी आणली ही पुडी आपल्या किचनमध्ये. त्यावर कल्पना म्हणते नाही काही नाही, हे दूध तू सायलीला देऊ नकोस, तू तिच्यासाठी दुसरं दूध घेऊन जा, हे बेसिंगमध्ये फेक. आणि मग कल्पना ही स्वतःच्या हातानेच ते दूध बेसिंगमध्ये फेकते आणि ग्लास घासायला टाकून तिकडनं प्रियाच्या रूममध्ये आलेली असते. तर इकडे प्रिया ही विकृतपणे आनंद साजरा करत असते की आता थोड्याच वेळात सायलीला त्रास होईल आणि मग मला जे हवं आहे ते साध्य झालेलं असेल. इतक्यात कल्पना तिच्याकडे येते आणि तिच्या पुढ्यात उभी राहून तिला एक खणखणीत मुस्काटात लगावून देते. आता प्रिया पूर्णपणे हलून गेलेली असते. प्रियाला कळलेलंच नसतं की कल्पनाने असं का केलं. ती कल्पनाला विचारते आई हो काय झालं. त्याबरोबर कल्पना ही तिला म्हणत असते लाज नाही वाटत हा प्रश्न पुन्हा मला विचारताना. त्याबरोबर पुन्हा प्रिया विचारते आई काय झालं. कल्पना म्हणत असते खरंच इतक्या खालच्या थराला जाऊन लागशील का ग तन्वी. त्याबरोबर प्रिया ही तिच्याकडे बघत राहते. तर कल्पना ही तिला म्हणत असते मगाशी किचनमध्ये तू जे काही केलं आहेस ना ते पाहिलं आहे मी आणि रंगे हात पकडलं आहे तुला. आत्ता तर तुला सोडून दिलं आहे, पण जर पुन्हा असं काही वागलीस ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. तू सायलीपासून 1 नाही 2 नाही चांगली 10 पावलं लांब राहा आणि जर पुन्हा तिच्या वाट्याला लागलीस तर लक्षात ठेव. त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन हा लेट ऑफिसवरून घरी आलेला असतो. दोघंजणं सायली आणि अर्जुन थोडा वेळ गप्पा मारत बसलेले असतात. तर हल्ली या दिवसांमध्ये सगळं काही किती चांगलं घडून आलं आहे. सगळं अगदी घरात व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. कोणाची नजर आपल्या घराला लागू नये, सगळं असंच कायम आनंदी हसत खेळत वातावरण राहू दे असंच ते दोघांचं म्हणणं असतं. अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त तर घरातल्यांचंच पडलेलं असतं. सायली म्हणत असते जर फॅमिली खुश असेल तर घरातली बाई ही आपोआप स्वतःहूनच खुश राहते, त्यामुळे मला म्हणूनच कायम घरातल्यांचं पडलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो जसं तुम्हाला वाटतं तसंच असेल. आणि मग आता तो सायलीला सांगतो की चला आता उशीर होतोय, झोपून घेऊ दोघं पण. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही तिकडनं झोपायला निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता प्रतिमा आणि रविराज काकासुद्धा खूप जास्त खुश असतात. त्यांनासुद्धा सायलीची गुड न्यूज मिळालेली असते. त्याबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं आता प्रियाला एकदा कल्पनाने वॉर्निंग दिल्याच्या नंतर तरी ती गप्प बसेल का, की पुन्हा काहीतरी नको ती करामत नको त्या उचापती करत ती बसेल, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता पुढे सिरियलमध्ये आणखीन काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.